तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्या देशाला मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल। हा लोकशाहीचा धोका आहे, लोकशाहीला हा धोका आहे। देश असंच जर का चालत राहिलं तर देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे। ही मला वाटणारी भीती आहे, मी भाकीत करणारा नाहीये। ज्योतिषावरती तर माझा बिलकुल विश्वास नाहीये, पण समोर म्हणजे तुम्ही आता समोर दिसतात तेच भवितव्य आहात। कारण ज्या देशामध्ये तरुणाईला झुरळ म्हटलं जातं, मानलं जातं, त्या देशाचं भविष्य काय असणार? आपल्याला जे काही या निवडणुका हे जिंकतायत, वाटेल ते करून निवडणुका जिंकतायत आणि पदं बळकावतायत। बरं, एवढं तर कमी पडतंय, तुमच्याकडे बहुमत आहे तरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आणखीन काही असेल, पलीकडनं कोणाला अर्जच भरू द्यायचा नाही। अर्ज भरला रे भरला की उचल त्याला। कशासाठी हे करताय? एवढं सगळं मिळून तुम्ही जाणार आहात कुठे? काय करणार आहात देशाचं? आणि मग ते जे नड्डा बोलले होते की देशामध्ये फक्त एकच पार्टी राहील, वन नेशन वन इलेक्शन, हा एक भाग, पण यांची वाटचाल वन पार्टी नो इलेक्शन कडे चाललेली आहे। एकच पार्टी राहील, दुसरी पार्टी राहताच कामा नये आणि सगळं काही आमचं, याच्याकडे या दिशेने चाललेली आहे। पण त्यांना मला सांगायचंय, भाजप सुद्धा कधीकाळी आपला दोस्त होता, त्याला मला एक प्रेमळ सल्ला द्यायचा आहे की तुम्ही या वाटेने जाल तर दीर्घकाळ सत्ता तुम्हाला लाभणार नाही। आणि ज्यांना आपण आपल्या देशाचं भाग्यविधाते समजतो त्या तरुण मुलांना जर का तुम्ही झुरळ समजत असाल तर एक लक्षात घ्या, आपलं स्वातंत्र्य हे निवडणुका जिंकून मिळालेलं नाही, त्या वयातल्या मुलांनी क्रांती केली म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। ती मुलं जर का पेटली तर हे तुमचं सरकार सुद्धा राहणार नाही।